राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष या प्रयोगाचे शिल्पकार मानले गेले। मात्र या राजकारणात शरद पवार यांच्या गटाचाच बल्ल्या झाल्याचे मानले जात आहे। ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये निम्म्या जागांवरच लढण्याची वेळ पवार गटावर आली आहे। 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 21 जागा तर काँग्रेसने 26 जागा मिळवल्या होत्या। राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ 2च जागा मिळाल्या। 2019 मध्येही हेच जागा वाटप झाले। 2014 मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने 21 जागा तर काँग्रेसने 26 जागा लढवल्या होत्या। राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ 2च जागा मिळाल्या। 2019 मध्येही हेच जागा वाटप झाले। त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या, काँग्रेसला केवळ 1 जागा जिंकता आली। तरी देखील आता जे जागा वाटप होत आहे त्यामध्ये राष्ट्रवादीला केवळ 10 जागा मिळण्याची शक्यता आहे। अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आता त्यांच्या ताब्यात गेला आहे। त्यामुळे जागा कमी मिळाल्या म्हणाव्यात तर ठाकरे गटाचीही हीच अवस्था आहे। एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात शिवसेना पक्ष गेलाय, त्यामुळे ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। तरी देखील त्यांना 2019 पेक्षा केवळ 1च जागा कमी मिळत आहे। मुळात शरद पवार हे मान्य कसे करू शकतात हा मोठा प्रश्न आहे। काँग्रेस बरोबरच्या जागा वाटपात शरद पवार नेहमीच कस खायचे। 2004 मध्ये विधानसभा निवडणुकात राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला नव्हता। यामागचे इंगित त्यावेळेही समजले नव्हते। शरद पवारांनी शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली, सरकारही स्थापन केले। मात्र या सगळ्यामध्ये त्यांचे राजकारण संपत चालले आहे। प्रथम त्यांचे विश्वासू सहकारी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना जेलची हवा खावी लागली। त्यानंतर स्वतःचा पुतण्या पक्ष सोडून गेला। जीवाभावाची सांभाळलेली माणसेही गेल्याने पक्षही त्यांच्या हातातून निघून गेलाय। आता 3 पक्षांच्या आघाडीमध्ये शरद पवारांच्या गटाची भूमिका लिंबूटिंबूची झाली आहे। 2014 पासून संपूर्ण देशाबरोबरच महाराष्ट्रातही काँग्रेसचा पाया ढसळत आहे। त्यामुळे इतर राज्यात प्रादेशिक पक्ष काँग्रेसला किंमत देण्यास तयार नाहीत। महाराष्ट्रात मात्र शरद पवारांसारखा नेता काँग्रेसच्या सोबतीसाठी मिन्नतवाऱ्या करताना दिसत आहे।